सातपूर परिसरातील हॉटेल हयात दरबारमध्ये कथितपणे गोमांस विक्री होत असल्याचा प्रकार रविवारी दिनांक 1 स्थानिक तरुण व हिंदुत्ववादी संघटनांनी उघड केल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात मांस साठवले असल्याचा उघडकीस आले होते. देवीच्या मंदिरासमोरच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत काही संघटनांनी संताप व्यक्त केला आणि घोषणाबाजी केली. घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नितीन निगड व सोनाली बंधुरे तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान सातपूर पोलीस ठाण्यात 6 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 320 किलो मांस जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जप्त केलेल्या मांसाबाबत तपास सुरू आहे. दरम्यान संबंधित हॉटेलची जागा ही वन विभागाची असल्याने या अगोदरही वन विभागाने या हॉटेलला अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस दिलेली होती. असे असताना देखील कोणाच्या आशीर्वादाने हे हॉटेल चालत होते असा प्रश्न देखील उभा राहत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन निगड, सोनाली बंधुरे आणि सातपूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त जमाव आणि आरोपींच्या समर्थकांमध्ये वादावादी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळ असून अशा प्रवृत्तींना शहरात थारा दिला जाणार नाही, असा इशारा नगरसेवक नितीन निगळ यांनी दिला होता. जर बघितलं या ठिकाणी मटण विक्री सुरू होती हे सर्वांना माहीत होतं, पण खोट्या परवान्याच्या नावाखाली बीफ शॉपच्या नावाखाली इथं गोमांसचा आता मांस सापडलेला आहे. आणि या ठिकाणी सर्वच समाज, या ठिकाणी हिंदू समाज असेल, त्यांच्या भावना दुखावलेल्या आहे. आणि या प्रभागात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सुद्धा या गोष्टीचा खेद वाटतो का आपल्या भागात हा प्रकार सुरू आहे. आत्ताच आम्ही या ठिकाणी PI साहेबांशी मी बोललो, त्यानंतर अतिक्रमण विभागाशी पण बोललेलो आहे. संबंधित जागेची कागदपत्रे तपासून हे जर अनधिकृत असेल, यांना परवाना जर नसताना हे कामं चालू असतील तर या ठिकाणी निश्चित कारवाई होईल. पोलीस त्यांची कारवाई करतीलच, पण उद्या, आज रविवार असल्यामुळे उद्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अनधिकृत ज्या गोष्टी असतील त्या या ठिकाणी पाडल्या जातील आणि या भागात हे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. तर मी आपल्या माध्यमातून इथे उपस्थित सर्वांना एक विनंती करेल की आपण देखील प्रशासनाला सहकार्य करावं. आणि आज पोलीस लॅबमध्ये ते पाठवत आहे, सरकारी डॉक्टर इथे येत आहे आणि ते नमुने तपासून हे गाईचं मांस आहे का बघतील. पण ते बघण्याआधी आम्ही स्वतः बघितलं तर ते गाईचंच मांस आहे. आणि आमची या माध्यमातून विनंती आहे की ही जागा वन विभागाची आहे. या लोकांना परवानगी कोणी दिली? परवानगी नगरपालिकेची आहे की वन विभागाची आहे? सर्व कागदपत्र तपासून या ठिकाणी उद्या आम्ही या स्वतः उभं राहून ही मोहीम हातात घेऊ आणि हे अनधिकृत असलेले कामं आम्ही बंद करू. महानगरपालिकेचे डॉक्टर सोनवणे याला परवानगी देतात, याच्याबद्दल आपण काय सांगणार? आत्ता आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याची निश्चित माहिती घेऊ आम्ही, कारण आत्ता इथं आल्यावर समजलेलं आहे आपल्याला की त्यांनी तो परवाना दिला, कुठल्या आधारावर दिला त्याची सुद्धा चौकशी करून ते जर त्याच्यात दोषी आढळले तर आम्ही आपले जे आरोग्य अधिकारी असतील, आयुक्त असेल, यांना त्यांची तक्रार करू. आणि अशा प्रकारचे बोगस सर्टिफिकेट ते देत असेल तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील आम्ही करू. उद्या संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवून सर्व प्रकारची तपासणी करून निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करू. कारण हे जे या ठिकाणी चालू हा जो प्रकार आहे अतिशय घृणास्पद प्रकार आहे. येत्या काळात सिंहस्थ या ठिकाणी होतोय. त्र्यंबकेश्वर रोड म्हणून आपण या रस्त्याला बघतो, शेजारी आपलं आराध्य दैवत देवीचं मंदिर देखील आहे. आणि अशा ठिकाणी असे प्रकार होत असेल तर आम्ही सहन करणार नाही. यावर मनपाने तात्काळ कारवाई करत 1 मार्च 2026 रोजी हयात दरबारच्या मागील बाजूस सुमारे 320 किलो गोमांस जप्त केल्यानंतर महापौराने दिलेल्या आदेशानुसार तातडीने अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. JCBच्या सहाय्याने संबंधित हॉटेल आणि अनधिकृत बांधकामे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाई दरम्यान महापौर हिमगौरी आडके आहेर या स्वतः घटनास्थळी उपस्थित होत्या. यावेळी अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांची खैर केली जाणार नाही. नागरिकांनी न घाबरता तक्रारी कराव्यात. दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई होईल.
असे स्पष्ट इशाराच महापौरांनी दिला आहे. नक्कीच काल इथे कारवाई झालेली आहे. गोमांस पकडलं गेलं होतं आणि त्याच विषयाला धरून हे अतिशय चुकीचं आहे. आपण बघताय इथे मंदिर आहे आणि ही सगळी जागा जी आहे बघताय ती अतिक्रमित आहे आणि लिटरली प्लेट लावलेली आहे तिथे की इथे गोमांस मिळेल म्हणून. अशा पद्धतीने सगळ्या ज्या नियमांचा चुराडा करून हे अगदी मोकाटपणे जे काही चुकीचं कृत्य करताय याला कुठेतरी घाला घालणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून तातडीने ही आज कारवाई करत आहोत आणि अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही हीच कारवाई करणार आहोत. इकडचे स्थानिक नगरसेवक असतील, नागरिक असतील, त्यांनी कुठल्याही प्रकारची धास्ती घ्यायची गरज नाही आहे. कारण आता नाशिकमध्ये अतिक्रमण आम्ही शक्यच नाही आहे होऊ देणं. आम्ही सगळ्या नियमानुसार ही कारवाई करणार आणि जेवढे अतिक्रमित जागा आहेत त्या मोकळ्या करणार हे आम्ही ठाम केलेलं आहे. मॅडम आताच का पण ह्या 10 ते 15 वर्षापासून मटणाचं दुकान चालू असताना कदाचित सगळ्या गोष्टी हो चांगल्या आताच होण्याकरता का वेळ यावी लागते ऍक्शन का दादा. घेता ह्याच काळी तुम्ही असं म्हणजे सगळे नागरिक काय आहे ना, सगळे नागरिक नाही आता हो. नगरसेवक आलेले आहेत. हो. काल आपण रंगे हात पकडलेले आहे. हां. 4 वर्ष प्रशासकीय काळ होता दादा आणि त्यानंतर आता आम्ही सगळे नगरसेवक आणि आता मी महापौर आहे. तर कुठल्याही प्रकारचा असा बेशिस्तपणा आणि मस्तवालपणा हे जे अशा पद्धतीने चालू आहे, नागरिकांना त्रास देणं आणि नियमांचं उल्लंघन करणं, हे कुठेही आम्ही सहन करणार नाही आणि कोणत्याही पद्धतीने इथे अशा पद्धतीने जिथे जिथे अतिक्रमण असेल ते आम्ही असेच काढणार. थांबा एक मिनिट. आता ही महानगरपालिका त्याच्यावर शिक्का मारून पाठवते, पावती देते, त्याचं करायचं काय? त्यांच्यावरही कारवाई होईल. महानगरपालिका यांना प्रशासन नियुक्त करून पावत्या फाडतात डेली रेग्युलर, पण त्याचं ही जागा करायचं काय? अतिक्रमित आहे आणि जर अशा पावत्या आहे फाडल्या ना. गेल्या असतील त्या दाखवा आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावरही कारवाई होईल. दरम्यान मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी सकाळी या कारवाईला सुरुवात केली असून 6 पत्र्याच्या शेडवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. 6 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईवेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, नगरसेवक नितीन निगळ, सोनाली बंधुरे, सविता काळे, मानसी शेवरे, इंदुबाई नागरे आदी उपस्थित होते. अतिक्रमण उपायुक्त सुवर्ता दखणे, विभागीय अधिकारी कैलास आहिरे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे तानाजी निगळ आणि संबंधित अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते. सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.